कसाबची बाजू घेतली असा आरोप करत खासदार उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। मुंबईतील सत्कार समारंभात बोलताना निकम यांनी हे वक्तव्य केलंय। कसाबच्या गोळीने कामटे आणि काकरेंचा मृत्यू झाला नाही, कामटे आणि करकरेंचा मृत्यू झाला नाही असं विरोधक सांगत असल्याचा दावा देखील निकम यांनी केलाय। पाकिस्तानने कधी शब्द काढले नाहीत, पण विरोधक कसाबची बाजू घेत होते असं देखील निकम यांनी म्हटलंय। ज्या कसाबला फाशी दिली, ज्या कसाबच्या फाशीमुळे आमचे करकरे, कामटे, साळसकर शहीद झाले, त्यांच्याबद्दल पाकिस्ताननेही कधी शब्द उच्चारला नाही। त्याच राजकीय नेत्याने माझ्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं की करकरे, कामटे, साळसकर यांचा खून कसाबच्या गोळीने झालाच नाही, एका आरएसएसच्या इन्स्पेक्टरने केला आणि उज्ज्वल निकमांना ही गोष्ट माहित होती। उज्ज्वल निकम देशद्रोही आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा तऱ्हेचा काँग्रेसचा एक मोठा नेता बोलतो आहे। अरे जे पाकिस्तान नाकारत नाही, ज्या पाकिस्तानमध्ये कसाबच्या मृत्यूबद्दल, कसाबच्या ट्रायल बद्दल कधी प्रश्न विचारण्यात आला नाही, तिथे आमचे हे दळभद्री लोक अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानला तुम्ही प्रोत्साहन करता। वाल्मिक कराड जेलमधून देखील सक्रिय असून तो फोनवरून सर्व यंत्रणा अजूनही हलवत आहे असा आरोप